स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. कामाला जायची तयारी चालू आहे. म्हणे काय करता रे तुम्ही? चपाती करतोय का? करतोय का? खराब झालंय? गोल गोल केली. दादा तू खराब झाली? हाय कर, हाय कर. तुला शाळेत जायचंय का नाही? अरे बट्टे, शाळेत जायचंय का नाही तुला आज? रोज म्हणते जायचं, शाळेची वेळ झाली का जात नाही, आहे ना? रडत नाही ना? रडत. तू जाणार आहे दादा शाळेत? काय बोलली होती? देवांश आला म्हणली होती. तू काय म्हणली मग मॅडमला? नाही आला. काय चाललंय तू? डेली रुटीन. 8:30 वाजले. लवकर आवर ना, मला खूप उशीर झाला. हे करतात ना मध्ये एक काम करायचं म्हणलं का तर त्यांना 4 काम आधी वाजून द्यावं लागतं. ठीक आहे. एवढे भांडे माझ्याकडून स्वयंपाकाला भरत नाही, तेवढे ते खेळता खेळता भरत. लहान लेकर आहे ते. चूल पेटवली बाहेर. तापलं पाणी. हा तापलं म्हणलं दोघांना घालून दिली असती तर बसल्या बसल्या आंघोळ घातली. त्यांचे होते ना, पप्पा गेलेत ना आंघोळीला. झालं असेल. बंद केलं का? हां बंद केलं का? नाही, चालू आहे. बंद कर ना मग. बाहेर घालते का? हा इथे घालते ना. दुखायचं बरं आहे का आता? नाही भाऊ, डोकं दुखत सकाळी उठल्यावर चक्कर येते. ते पाठीचं लागलेलं दुखत आहे. ते सूज उतरली का पाठीची? सूज उतरली पण ते शेकल्यावर कमी दुखत, शेक नाही मिळाला की मग परत दुखत. 8 दिवस बघू, नाही तर इंजेक्शन घेऊन ये. तुम्ही काम लवकर आवरत जा. लेकरांना शाळेत सोडत जायचं लवकर. बाबा नेऊन सोडते ना, म्हणून मग मला टेन्शन नाही तिचं. आवरून दिलं काल नाही आवरलं, कारण काल ते व्हिडिओ मी कुठं दुकान आईला म्हणते खाऊन घ्या. केले का? चला, आज व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम शांतता दिसत असेल तर तुम्ही म्हणता ना इतकं शांत का बरं, तर तुम्हाला दाखवते. चला, इतकं शांत का बरं इथं. व्हिडिओ लवकर घेतलाच नाही कारण आम्हाला ना पाणी आलं होतं, त्यामुळे मी सगळं घासून काढले बाहेर. दिसत असेल तुम्हाला पाणी वगैरे भरून ठेवलं मी. हे बघा आमच्या घराची शांतता, कशी झोपले. आता उठायचा टाइम झालाय आमचा, है ना? डोळे चालू बंद व्हायले आमच्या माऊचे. मांजरेसारखीच झोपती. मांजर आहे तू? ए अंशू, अंशिका झोप येते बघा. ती फक्त बघते. बरं, नाही घेत, नाही झोप. आम्हाला कोणाचं घेणं देणं नसतं बघा. आई बसल्यात. तुमचं डोकं दुखतंय वाटतं कदाचित. डोकं दुखायला काय परत? ती गोळी बंद केली ती ना? बंद केली तरी ते काय माहिती दुपारी झोपलं दुखत.
झोप आता त्या गोळ्यांनी झोप येतेच ना. ते झोपेवर दुखत काय काय नाही दुखत. कशामुळे दुखते ते पण कळेना. थंडीमुळे दुखत असेल बहुतेक, काय सांगता येतं. ते डोक्यातच काय कळाना. ते एक झालं का एक चालूच आहे. पाठीचं थोडं बरं वाटायला, आता दात दुखायले पूर्ण. दात दुखायलेले स्वतः आत्ता काढून टाकायचं. ते दातानच डोकं दुखत असन. नाही दात किती राहिले तरी किती मी 4-5 दात राहिले. ते 4-5च आहे, पण त्यानंच ते मस्तक पूर्ण ठणकत असन. चहा करते मी. ते काढल्यामुळेच मस्तक हलकं पडलं ना मग तुमचं. तुम्ही सगळेच दात काढले. दुखायला लागले का दात काढून यायचे. चहा ठेवते मी. चहा घेतल्यावर वाटेल बरं थोडंसं. चहा ठेवा म्हणलं एकदा आता. आणि हे बघा देवांशने कसे केले लाडूचा पचका. सगळे तोडून तोडून ठेवले. मला हे लाडू परत भाजायचे आहेत आता, कारण ते कमी भाजले गेले आणि ते एकदम पिठाळ लागायले. त्यामुळं परत भाजायचे आहेत. ते परत मला लाडू करायचे आहेत. काम हे 2 कार्टून झोपले तोपर्यंतच होते. मला तूप करायचं होतं, पण आज खूप उशीर झाला. म्हणजे जाऊन ते खूप कंटाळा आलता मला पण. सकाळपासून किती 2:30 वाजता जेवण केलं मी आज. नाश्ता पण नव्हता केला. 2:30 वाजले होते मला जेवायलाच. पाणी आलं तर बसले कित्येक वेळ. गोधड्या वगैरे धूत सगळे नाही का. बेडवरच्या गोधड्या खूप घाण झालते. ते चादर आणि ते सगळं धुतलं आज. त्यामुळं कपडे धुवायलाच मला 2.5 तास लागले आज. स्वेटर वगैरे सगळं धुतलं. मग फरशा घासल्या, पोर्च वगैरे घासून काढलं. त्यामुळं नंतर खूप कंटाळा आला. म्हणलं जाऊन दे आता थोड्या वेळ बसते. थोड्या वेळ अर्धा पाऊण तास बसले, लगेच 4 वाजले. आता चहाचा टाईम झाला. ते लाडूचं पण करायचं आहे मला. लाडू केले, देवांशनंच खाल्ले फक्त. देवांशच्या पप्पाने 1 घास खाल्ला. इतकी बडबड केली म्हणे 5 वर्ष झाले, 5 वर्ष होते लग्नाला, पण तुला अजून लाडू येत नाही. स्वयंपाक चुकतो म्हणे तुझा. 5 वर्ष झाले तरी तुला अजून स्वयंपाक व्यवस्थित येत नाही. कसं असतं नाही, एक काय म्हणते माणसानं 100 काम, काय म्हणते 99 काम बरोबर केले आणि एक जरी चुकलं तरी त्या 99चा काहीच अर्थ नसतो. असंही उद्या चालूच राहतं. सेवा करतात ते व्यवस्थित करायचं मला. माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स यायले, मला असं वाटतंय. बघणं पण होत नाही फ्रेंड्स स्वतःकडं. वेळच नाही मिळत, काय सांगावं. तुम्ही म्हणतच असताना व्हिडिओमध्ये हिचा अवतार, कधी केस विचारलेले नसतात तर कधी कसं. तर चालूच राहत आहे की नाही. आता तेव्हा अंशिका झोपली. नेमका तर मी चहा ठेवून आणि चहाचा कप हातात घेईन, तोच लगेच दोघं पण उठून बसणार. असे पोरं आहेत माझे, काय करून. देवांशला ना एका ताईंनी ते औषध सांगितलंय की हे औषध आणा म्हणून. त्याला काय म्हणतात, माती खातो त्यासाठी. तर ते आणायचं आहे मला. तर संडेशिवाय तर काही पर्यायच नसतो आम्हाला नगरला जायला, कारण संडेलाच अंशिकाचे पप्पा घरी राहतात, तेव्हाच जावं लागतं. तर एरवी काहीच विषयच नसतो. तर ते औषध बघते मी आणून त्याला, कारण तो खूपच भिंतीचे पोपडेच काढून खातोय, दुसरं काहीच नाही. भिंतीचे पोपडे. बाहेर जर आला तर खडे उचलतो आणि ते तोंडात घालतो, त्याला चोखतो आणि फेकून देतो. त्यानं एवढंच पकडलंय. घरात दाबून ठेवला का तर घरात तसे कामं करतो. किती वेळ लक्ष देणार ना त्याच्याकडं. कामात गुंतला माणूस एकदा का तो बरोबर. तरी अंशिका त्याच्यासोबत असली ना का अंशिका मला येऊन सांगते, मम्मी हा पोपडे खातोय म्हणून. असं देवांशनंच खूप कंटाळा आणला मला. आणि अंशिका पण जाणार आहे आता मामाच्या गावाला, कारण ती खूप नादवली आहे मला जायचं. माझी आई बाबा पण येणार आहेत आईंला भेटण्यासाठी, त्यामुळं त्यांच्यासोबत जाईन ती. कालच म्हणत होते तुझे मम्मी पप्पा आले का मी सांगतो त्यांना तुमच्या पोरीला अजून लाडू येत नाही. म्हणलं लगेच सांगा फोन करून, नंतरची तरी कशाला वाट बघता. असं आहे बघा. तर चला जाऊन द्या. आजचा व्हिडिओ थोडा छोटा आहे.
ॲडजस्ट करून घ्या थोडा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा. सगळ्यांनी काळजी घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, तुमच्या इकडं पण बिबट्याची दहशत आहे का नाही मला सांगा. आमच्या इकडं खूप म्हणजे असं लोक म्हणतात तिथं आला नाही की असं जास्त चर्चा चालली. जरा सगळीकडे चर्चेत सध्या बिबट्याचे आहे की नाही. तर जाऊन द्या, सगळ्यांनी काळजी घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.